या आर्या प्रकरणात जास्त वेळ वाया घालून उपयोग नाही. लवकरात लवकर काय तो सोक्ष लावला पाहिजे. त्या लालीचा संशय वाढत चाललाय. तिने जामकरला जाऊन काय ते खरं सांगितलं तर तो जामकर माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मला आर्याच्या पैशांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. गोपाळजी, गोपाळजी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला खरंच खूप टेन्शन आलंय गोपाळजी. थांबा थांबा थांबा, तुम्ही शांत व्हा. बसा बरं, बसा. हे पाणी या. हा, आता सांगा काय झालंय. गोपाळजी, त्या साकेतने माझं ना जाम डोकं फिरवलंय. काय माहित का, पण त्या साकेतने ना तुमच्याबद्दल काहीतरी वेगळाच गैरसमज करून घेतलाय आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की मी तुमच्यापासून लांब राहावं. मी जर तसं केलं नाही तर आपल्या मैत्रीबद्दल तो दादाला सांगेल अशी धमकी देऊन गेलाय मला. अरे बापरे, का? अरे मॅडम, माझं काही चुकलंय का? मी तुमच्याशी चुकीचं काय वागलोय का? मी इतका वाईट आहे का हो? नाही, तसं असेल तर आर्याजी मला क्लिअर सांगा बरं का. मी तुमच्यापासून 4 फूट लांब थांबतो. अहो गोपाळजी, ही गोष्ट मला कळतीये की तुम्ही चांगले आहात, तर साकेतला नाही ना कळते. बरं ठीक आहे, त्याने दादाला सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय आहे? आपली चांगली मैत्रीच आहे ना. गोपाळजी, दादाचं तुमच्याबद्दल असणारं मत माहित नाहीये का तुम्हाला? दादाला जर एकदा राग आला ना तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि तुम्हाला सांगते, ही गोष्ट मला कोणापुढेच आजपर्यंत बोलता नाही आली, पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या, माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा राग आहे त्याला. म्हणून मला आजपर्यंत मित्रमैत्रिणी नाहीये. तुम्ही एकमेव माझे मित्र आहात. गोपाळजी, साकेतने जर दादाला हे सगळं सांगितलं ना, आपली मैत्री तुटेलच आणि दादा मला इथून घेऊन जाईल. मला नाही गमवायचंय तुम्हाला. अरे मॅडम, अहो तुम्ही किती टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ. मी आहे, आपण करू काहीतरी. आणि दादा लयच काय विचारायला लागला तर मी त्याला सांगेल ना आपल्या आपल्या मैत्रीबद्दल सांगेन मी त्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते साकेत चांगला मुलगा आहे, तुमची काळजी आहे म्हणून काळजीपोटी बोलतोय ना तो. होय तर, पण हे दोघे ना फार फार विनाकारण काळजी करतात माझी. गोपाळजी, तर साकेतलाही आता वाटायला लागले की तो माझ्या काळजीपोटी हे सगळं करतोय आणि त्यामुळे मला खूप डाऊट येतोय. तो कुठल्याही क्षणी दादाला काही पण जाऊन सांगू शकतो. नाही, खरं आहे तुमचं, तो नाही सांगणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता आर्याचे तुम्ही? अरे मॅडम, अहो तुम्ही आजारी आहे, एवढं उन्हातानाचं कशाला आला इथं? तुम्ही बसा बरं. तुम्ही एवढं लांब कशाला आलाय तापाचं? गोळी घ्या तुम्ही. ही गोळी घ्या. गोपाळजी, कसली गोळी आहे ही? ही गोळी तापाची गोळी आहे. ते इमर्जन्सीला ठेवली मी, कधी उपयोगी येईल काय सांगता येत नाही ना. घ्या. नमस्ते सर. त्या दिवशी त्या वयस्कर गृहस्थाबद्दल विचारलं होतं, दिसला का कोणी त्याचा? नाही, लक्ष ठेवायचं. ते फालतू असतो तुझा चहा. बरं वाटतं तुम्हाला आता? सुधाकर, तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी आहे. खात्यामध्ये आपण काही नाती जपायला आलेलो नाही, ड्युटी करायला. त्यामुळे तुला तुझ्या घरामध्ये आणि घरावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. गोपाळजी, कारण घरातच अरे जी, आर्या, बाजूला चिमणे चिमणे
काय केलंस? काय खायला दिलंस तू? सांग. हे काय करत होतास तू? अरे मी काय बी उद्योग नाही दादा. हे हे बघ तापावरच्या गोळ्या दिलं होतं त्यांना. तर कणकणी आली ना जरा त्याच्यामुळे. डॉक्टर आहेस तू? डॉक्टर आहेस? गोळी देतो. साहेब शांत व्हा. यांना आपण आधी दवाखान्यात घेऊन जाऊ. दादा अहो मी त्यांची फक्त मदत करत होतो म्हणून गोळी दिली. तापावरची गोळी होती ती. तुझ्या बहिणीला काही झालं ना, मग तुझं काय करतो मी ते. काय झालं? तुझा ताप कसा काय आलाय ना? यांना कुठली गोळी दिली होती का? हो दिली होती. त्याच्यामुळे झालं काय? त्या गोळीमुळे झालं काय? हे बघा शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका. त्यांना बहुतेक तापाची गोळी दिली होती म्हणून त्यांना घाम आला होता. त्यांना चक्कर ना अशक्तपणामुळे आली होती आणि तसं व्हायरल फिवर आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, त्या त्यांना वेळेच्या वेळी द्या. हा. दादा इथे कधी आलो आपण? तेव्हा तू आता शांत झोप, आराम करतो. आधी मला सांगायचं ना, मी तुला आधीच दवाखान्यात आणलं असतं. अरे मला आधी एवढा त्रास नव्हता होत. मार्केटमध्ये गेले ना तेव्हा मला जास्त त्रास झाला आणि मग म्हणून गोपाळजींनी गोळी दिली. गोपाळ? तो काय डॉक्टर आहे का? तो टेलर आहे, टेलर. त्याच्याकडनं फार फार तर शर्टाची बटणं घ्यायची, गोळ्या नाही. हळू, हा दवाखान्याचा. हो सॉरी. दादा तापाची गोळी होती ती साधी. ती घेतली नसती तर मला जास्त त्रास झाला असता. आता बरं वाटतंय मला खरंच. हा मग ठीक आहे, बोलू नकोस, आराम कर. गोळ्या घेतल्या का? होय सर. तुम्ही नाही, हिच्यासाठी. हो. सर उठ. ऐक तुला काय झालं का ग स्वयंपाक? वय बनतोय ग. जरा पटपट हात चालव तुझा. आवरा लवकर. हा पप हो तर चालेल. हा. हो आज लवकर आलात घरी. बसा पाणी आणते.